श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सध्या पवित्र असा अधिक मास सुरू आहे, ज्याला आपण धोंड्याचा महिना पुरुषोत्तम मास या नावाने सुद्धा ओळखत असतो. बघा, उद्या गुरुवारी अधिक महिन्यातील कमला एकादशी आलेली आहे आणि बघा, अधिक महिन्यामध्ये ही एकादशी आलेली आहे, त्यामुळे या एकादशीला सुवर्ण योग जुळून आलेला आहे. कारण अधिक महिना हा देखील भगवान विष्णू देवांना समर्पित असणारा महिना आहे आणि या अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णू देवांची सेवा करण्याला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिले गेले आहे आणि या एकादशी तिथी देखील भगवान विष्णू देवांना समर्पित असते. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आलेली ही एकादशी तिथी म्हणजे दुग्ध शर्करा योग समजावी लागेल. म्हणूनच उद्या प्रत्येकाने दीपदान हे आवर्जून करायचं आहे. बघा, उद्या या विशिष्ट ठिकाणी जर तुम्ही दिवा प्रज्वलित केला तर त्याचं अखंड पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे एक लक्षात घ्यायचं आहे की उद्याची कमला एकादशी जी आहे तर ती अधिक महिन्यामध्ये आलेली आहे. त्यामुळे या एकादशीचं महत्व जे आहे तर ते अधिकच वाढलेलं आहे. त्यामुळे बघा, या एकादशीला या विशिष्ट ठिकाणी तुम्ही न चुकता दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता दिवा हा सर्वांनाच माहीत आहे की अधिक महिन्यामध्ये दीपदानाला किती महत्व दिलं गेलेलं आहे. पुराणामध्ये दीपदानाची माहिती सांगितलेली आहे. जो कोणी व्यक्ती अधिक मासामध्ये दीपदान करेल त्या व्यक्तीवरती भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची कृपा छाया राहते, कृपा छत्र राहते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीच्या आयुष्यातील 7 पिढ्यांची दुःख, दारिद्र्य, गरिबी ही कायमची निघून जाते असे देखील मानले जाते. त्यामुळे बघा, या अधिक महिन्यामध्ये आपल्याला या एका ठिकाणी दीपदान करायचं आहे. अधिक महिन्यामध्ये दीपदानाला खास विशेष महत्व दिलं गेलं आहे. जर या अधिक महिन्यामध्ये आपण दीपदान केलं तर आपल्या वजना एवढे सोने दान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होतं असं देखील पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे. बघा, आता आपल्याला हे दिवा कोणत्या ठिकाणी लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे आणि मेन म्हणजे कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी आवर्जून लिहा. कृपा करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करत जावा. तुम्ही व्हिडिओ बघता परंतु ताई दादांनो व्हिडिओला लाईक करत नाही तर लाईक करत जावा. लाईकने काय होतं तर मला एक आनंद होतो की माझे व्हिडिओ इतरांना आवडताय, म्हणून तुम्ही व्हिडिओला लाईक करत जावा. उद्याच्या कमला एकादशीची दिवशी जी अधिक महिन्यामध्ये आलेली आहे एकादशी, त्यामुळे या एकादशीला नक्कीच तुम्ही या विशिष्ट ठिकाणावरती दिवा लावायचा आहे. बघा, विशिष्ट तिथींवरती जर तुम्ही काही विशिष्ट ठिकाणावरती दीप प्रज्वलित केलं, दीपदान केलं तर त्याचं अखंड पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. भविष्यामध्ये आपली जी काही प्रगतीची दरवाजे आहेत तर ते खुले होतात. त्याचप्रमाणे भविष्यामध्ये चांगल्या संधी देखील आपल्याला चालून येत असतात. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण जे काम हातामध्ये घेत आहोत त्यामध्ये आपल्याला काही वेळा यश मिळत नाही. आपलं काम ते होता होता अडकतं, रखडतं. त्यामुळे आपल्या भविष्यामधले चांगले काही उपाययोजना असतात, त्यानुसार आपण काम करणार असतो. परंतु बघा, आपला वाईट काळ सुरू असल्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने आपण विचार करत नाही. सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये येत नाही. आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, डोक्यामध्ये पूर्ण निगेटिव्हिटी भरलेली असते. परंतु बघा, या विशिष्ट च्या दिवशी केलेल्या काही गोष्टी ह्या नक्कीच आपल्याला यशाच्या मार्गावरती
नेऊन पोचवत असतात. आपल्याला कधीच मनामध्ये या सकारात्मक गोष्टी आलेल्या नसतात. पण या विशिष्ट गोष्टी जर आपण या अशा विशिष्ट तिथींवरती जर केल्या, तर अशा सकारात्मक गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येतात कुठून तरी, कुणाच्या तरी मार्फत त्या आपल्याला कळतात आणि आपल्या प्रगतीचे दरवाजे जे आहे, मार्ग जे आहे, तर ते खुले होतात आणि त्यानुसार आपली प्रगती जी आहे तर ती व्हायला लागते. तर यालाच यशाचा मार्ग किंवा प्रगतीचा मार्ग खुला होणे असं देखील म्हटलं जातं. त्यामुळेच बघा, आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या वर्षामध्ये किंवा येणाऱ्या काळामध्ये आपल्या प्रगतीचे दरवाजे जे आहेत तर ते खुले व्हावे, अनेक सकारात्मक गोष्टी आपल्या वाट्याला याव्या, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्या मुलांची भरभराट व्हावी, आपल्या पतीची भरभराट व्हावी, आपल्याला स्वतःची भरभराट व्हावी, यासाठी बघा उद्या एकादशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी आपल्याला या विशिष्ट ठिकाणावरती हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. अधिक महिन्यामध्ये जर तुम्हाला कोणतीच सेवा करणं झाली नसेल किंवा वेळेअभावी करणं शक्य नाहीये, तर नोकरी व्यवसायामुळे तुम्ही करू शकला नसाल किंवा मग छोटं बाळ असेल किंवा मग आपल्या महिलांच्या काही समस्या, अडी-अडचणी येतात, त्यामुळे आपण काही वेळा सेवा करू शकत नाही. तर तुम्ही अजिबात निराश होऊ नका. काहीच कारण नाही. उद्याच्या एकादशीच्या दिवशी तुम्ही ही गोष्ट नक्की करा. या ठिकाणी वेळात वेळ काढून तुम्ही दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करा. बघा, संपूर्ण अधिक मासाचं पुण्यफळ जे आहे तर ते नक्कीच मिळणार आहे. कारण ही एकादशी तिथी भगवान विष्णुदेवांना समर्पित आहे आणि अधिक महिना हा देखील पुरुषोत्तम मास आहे. म्हणजेच काय, तर विष्णुदेवांची सेवा करण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम आणि तितकाच पवित्र मानला जातो. अधिक महिन्याचे स्वामी विष्णुदेव आहेत, त्यामुळे बघा अशा पद्धतीने अधिक महिन्यातील एकादशीच्या दिवशी असा हा दिवा प्रज्वलित केल्याने त्याचं अखंड पुण्यफळ मिळतं आणि अधिक महिन्याचं पुण्यफळ जे आहे तर ते देखील आपल्याला लाभत असतं. अधिक महिना हा दरवर्षी येत नाही, तर तो दर 3 वर्षानंतर येत असतो. म्हणूनच या अधिक महिन्याला खास विशेष महत्त्व देण्यात आलेलं आहे. दीपदानाचं अधिक महिन्यामध्ये विशेष महत्त्व आहे. हे सगळ्यांनाच माहीत आहे. जावयाला आणि लेकीला देखील या महिन्यामध्ये दीपदान केलं जातं. दिव्याचं दान हे आवर्जून केलं जातं. त्याचबरोबर या अधिक महिन्यामध्ये 33 दिव्यांचं दान देखील करण्याला खास विशेष महत्त्व आहे. हे 33 दिव्यांचं दान कशा पद्धतीने करावं याविषयीचाही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. ज्यांनी कुणी बघितला नसेल तर त्यांनी आवर्जून बघा आणि 33 दिव्यांचं दान तुम्ही भगवान विष्णुदेवांच्या मंदिरामध्ये जाऊन किंवा देवादिदेव महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करू शकता किंवा मग वाहत्या नदीमध्ये देखील तुम्ही दीपदान हे करू शकता. अशा पद्धतीने आपल्याला दीपदानाचं महत्त्व हे माहीत आहे. आता बघा, हा अधिक महिना सुरू आहे. बऱ्याच जणांना याच्यातील सेवा ज्या आहेत तर त्या करणं शक्य झालेल्या आहेत. बऱ्याच जणांना करणं शक्य झालेलं नसेल, तर आधी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या अधिक महिन्यातील एकादशी आहे, त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच भगवान विष्णू सहस्रनामावलीचं पाठ करू शकता, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता, व्यंकटेश स्तोत्र पठण करू शकता, विष्णू सहस्रनाम पठण करू शकता. जरी तुम्हाला याच्या आधी कधीच सेवा जमलेली नाही, तरी देखील उद्याच्या एकादशीला या गोष्टी न विसरता आपल्याला घरामध्ये करायच्या आहे. 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे. भगवान बाळकृष्णाची मूर्ती आहे किंवा भगवान विष्णुदेवांची मूर्ती आहे, तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. मूर्ती तुम्हाला 11 तुळशीची पानं अर्पण करायची आहे भगवान विष्णुदेवांना किंवा मग भगवान बालकृष्णाला आजच तोडून ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला बुधवारच्या दिवशीच ही पानं तोडून ठेवायची आहे. आणि आता जर ज्यांनी हा व्हिडिओ गुरुवारी बघितला तर मग त्यांनी तुळशी पानं जी आहेत तर ती तोडू नका. तुळशीची पानं जर खाली हवेने गळून पडलेली असेल तर ती तुम्ही उचलून घ्या, स्वच्छ धुवून काढा आणि ती पानं जी आहेत तर ती अर्पण करू शकता. किंवा मग तुम्हाला विकत मिळत असेल तुळशीची पानं, मंजिरी, तर ती तुम्ही विकत आणून सेवा उपाय केला तरी देखील चालणार आहे. आता तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत भगवान विष्णुदेवांना ही पानं अर्पण करायची आहे किंवा मग श्रीकृष्णाच्या मूर्तीला अर्पण करू शकता. भगवान श्रीकृष्ण म्हणजेच विष्णुदेवांचे 8वे स्वरूप आहेत. तर या सेवा आपल्याला करायच्या आहे. यानंतर बघा, विष्णुदेवांना प्रिय असलेली हळद जी आहे तर ते
हळदीचे उपाय देखील उद्या एकादशीच्या दिवशी आवर्जून करा. उपाय म्हणजे काय, एक 3-4 गोष्टी तुम्ही नक्की करा बघा. एकादशीच्या दिवशी या गोष्टी लाभदायक ठरत असतात. पहिली गोष्ट म्हणजे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका. चिमूटभर हळद टाकून हळदीच्या पाण्याने एकादशीच्या दिवशी जर आपण स्नान केलं तर आपले गुरुग्रह जे आहेत तर ते मजबूत होते आणि आर्थिक स्थिती जी आहे तर ती आपली हळूहळू सुधारत जाते. यानंतर उंबरठ्याला हळदीचं लेपन आपल्याला आवर्जून करायचं आहे. अधिक महिन्यातील उद्या एकादशी आहे, त्यामुळे हळदीचं लेपन उंबरठ्याला नक्की सर्वांनी करायचं आहे. मुख्य दरवाजावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आपल्याला. या गोष्टी न विसरता न चुकता करायच्या आहे. एकादशीच्या दिवशी विशेष म्हणजे अधिक महिन्यातील एकादशी आहे, त्यामुळे हळदीचे उपाय तुम्ही न विसरता करा. बघा, आपल्याला उद्या एकादशीच्या दिवशी दिवा कुठे प्रज्वलित करायचा, तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, उद्या देवपूजा करायची आहे, नित्यसेवा करून घ्यायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्याला. त्यानंतर संध्याकाळी तुळशीसमोर न विसरता शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तुळस ही भगवान विष्णुदेवांना खूप प्रिय आहे, म्हणूनच तुळशी मातेला हरिप्रिया, विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं. भगवान विष्णुदेवांच्या सेवेमध्ये सगळ्यात आधी तुळशीची सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. जर विष्णुदेवांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर मग तुळशीची सेवा करणं ही गरजेचीच आहे. म्हणून तुळशीसमोर उद्या न विसरता सर्वांनी दिवा लावायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा, परंतु न विसरता तो आपल्याला दिवा लावायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं दीपदान करायचं आहे. ते कुठे, तर आता तुम्हाला सांगते बघा. कणकेचा एक दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही मातीची पंती घेऊ शकता. कणकेचा दिवा घेणार असाल तर त्यामध्ये मीठ टाकू नका, चिमूटभर हळद टाका आणि तो दिवा तुम्हाला बनवायचा आहे मध्यम आकाराचा, किंवा मग मातीचा दिवा स्वच्छ घासून पुसून घेतला तरी देखील चालणार आहे. आता असा दिवा घेऊन जायचं, त्यामध्ये तुम्हाला वात घालायची, जोडवात व टाकायची आहे. आपल्या देवांसाठी जोडवात वापरली जाते आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. तिळाचं नसेल तर मग कोणतंही तेल तुम्ही टाकू शकता. अशा पद्धतीने हा दिवा वात आपल्याला घ्यायची आणि आपल्याला जायचं आहे ते म्हणजे पिंपळ वृक्षाच्या झाडाजवळ. जिथे कुठे जवळपास पिंपळ वृक्ष असेल तर तिथे तुम्ही जायचं आहे. तिथे तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. थोडेसे खाली आपल्याला तीळ ठेवायचे आहे, दिव्याला आसन द्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्यामध्ये जोडवात तुम्हाला घालायची. घालणार असाल तर मग फुलवात टाका, लांबडी वात टाकणार असाल तर मग तेल घाला. साधी वात जोडवात टाकायची. तर अशा पद्धतीने पिंपळ वृक्षासमोर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला आवर्जून टाकायची आहे. पांढरे तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला तिथे जाऊन हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्या शेजारीच आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हरभरा डाळ ठेवायची. ती म्हणजे आपण जी पुरणासाठी वापरतो ना तर ती ठेवायची. त्यावरती एक गुळाचा खडा ठेवायचा. न विसरता ह्या गोष्टी करा. सांगितल्याप्रमाणे दिवा प्रज्वलित करा. दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करा. दिव्याला मनोमन नमस्कार करा. चिमूटभर पांढरे तीळ टाका आणि शेजारी काय ठेवायचंय, तर हरभऱ्याची डाळ आणि गुळाचा खडा ठेवायचा. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला धूप दीप लावून ओवाळून घ्यायचं आहे. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. दिवा प्रज्वलित करून हरभरा डाळ आणि गूळ ठेवणे, गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा. मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आणि मनातली जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची. जसं की लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल, धनप्राप्तीसाठी असेल, नोकरीसाठी असेल, किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, लग्नासाठी असेल, संतती प्राप्तीसाठी असेल, तुमची जी कुठली इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. किंवा मग तुमचं एखादं जे काही काम आहे तर ते रखडलेलं आहे, तर ते तुम्हाला निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे म्हणून प्रार्थना करायची आहे. काहीतरी इच्छा तर तुम्ही मागू शकता मनोभावे. तुम्हाला तिथे इच्छा सांगायची आहे. त्यानंतर तुम्हाला 11 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला पिंपळ वृक्षाला करायचे आहे. उद्या हा उपाय तुम्हाला करायचा आहे. उद्या एकादशी दिवशी गुरुवारी हा उपाय नक्की करा. विशेष म्हणजे एकादशी गुरुवारी आलेली आहे. गुरुवार हा बृहस्पतिवार आहे आणि हा वार भगवान विष्णुदेवांना समर्पित असा वार आहे.
त्यामुळे आपण या दिवशी केलेली सेवा जी आहे तर त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं. आणि पिंपळ वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो, कारण की पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णुदेवांचा वास असतो असं देखील मानलं जातं. त्यामुळे भगवान विष्णुदेवांना अशा पद्धतीने आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि दीपदान आपल्याला करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला आपले दोन्ही हात लावून आपल्याला स्पर्श करायचा आहे. ते हात आपल्याला आपल्या डोक्यावरती ठेवायचे आहे आणि आपल्याला सकारात्मक मनाने आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय नक्की करा. हा उपाय तुम्ही 5 वाजल्यापासून रात्री 8-9 पर्यंत जर जवळपास झाड असेल मंदिरामध्ये तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता. शक्य असेल तर 5 ते 7:30 पर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. जास्त दूर कुठे पिंपळ वृक्ष असेल तर जाऊ नका. वेळीच लवकर उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे, ही सेवा जी आहे तर ती करायची आहे. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.